गावाने आपल्यावर विश्वास ठेवलाय. त्या विश्वासाला पात्र राहून काम करणं आपली जबाबदारी. आपण आपल्या कर्तव्याशी, आपण आपल्या खुर्चीशी प्रामाणिकच राहिलं पाहिजे. कारण पहिला रवींद्र वळेकर खोड्या करणारा, नळला की जोडला म्हणणारा किंवा तशा कृतीतून करणारा होता. पण आता जबाबदारी आल्यापासून एखादा नळला जरी त्याला चुचकारूनच ठेवायला. घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. पर्यंत पोहोचण्यासाठी असं कधी वाटलं का की आता बस नको? नाही, तसं कधीच वाटलं नाही. कारण लढणं आपल्या रक्तात असतं. म्हणजे पदच असावं असा बी काही प्रकार नाही, पण काही गोष्टींसाठी पद आवश्यक असतं. तिथं सिस्टममध्ये आपण स्वतः असणं गरजेचं असतं. तुम्ही आता सांगितलं 17मध्ये पण तुम्ही एकदा अपयशाला सामोरं गेलाय. लोकांनी विश्वास ठेवायला कधी सुरू केला? किंवा ह्या राजकारणाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे काही लोकांचा की राजकारण खूप घाणेरडं असतं. त्याच्यात काही तथ्य आहे का? नाही, राजकारण जर घाणेरडं असतं तर देशाची सगळी व्यवस्था आहे तर राजकीय पटलावरच चाललेली असते. निंबरगावची सगळ्यात मोठी समस्या काय दिसली तुम्हाला, किंवा आता त्याच्यावर तुम्ही काय उपाययोजना? वर्ग, गावातला शेतकरी वर्ग, गावातले पालक, गावातले विद्यार्थी ह्यांच्या लोकवर्गणीतून एवढी मोठी स्मार्ट रूम झाली, ही माझ्यासाठी गर्वाची बाब आहे. म्हणजे मला वाटतं गावातल्या शेवटच्या घरापर्यंत, शेवटच्या टोकापर्यंत आपल्या रस्ते जातील आणि विकासाला गती येईल. मला ग्रामपंचायत ऑफिस बांधायचे, तलाठी ऑफिस बांधायचे नव्याने, आणि गावातल्या लोकांसाठी, गोरगरिबांसाठी एक आरोग्य उपकेंद्र असावं. पण तुमच्या माध्यमातून असा कुठला प्रोजेक्ट झाला का गावासाठी की लोकांना ते शिक्षित करेल, किंवा काय उत्पन्न घेतलं पाहिजे, कुठं विकलं पाहिजे, कसं विकलं पाहिजे, ह्याच्याबद्दल काय सांगणारा किंवा संदेश पोहोचवणारा कुठला तुम्ही उपक्रम घेतला का, किंवा काय घ्यायचा प्लॅन आहे का तुमचा? मतदानाची टक्केवारी कमी होत चालली का? मी खुर्चीकडे तुम्हाला सांगितलं, मी खुर्चीवर बसताना त्या खुर्चीची उंची वाढवणार ही शपथ घेऊनच खंडोबा चरणी बसतो. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी अक्षय निकम. एका नवीन प्रवासासोबत आपण नेहमीच गड किल्ले फिरतो, निसर्ग बघतो, पण आजचा हा प्रवास एका व्यक्तिमत्वाचा. आज तुम्ही पाहताय ना कोणतं मोठं हॉटेल आहे, ना कुठला स्टुडिओ आहे. आज आपण वडाच्या झाडाखाली विहिरीच्या साक्षीने तिथे बसलो आहोत, कारण एक गाव समजून घ्यायला गावाच्या मातीत बसवला. आजचा हा प्रवास एका गावाचा आहे, एका जबाबदारीचा आहे. तर आज आपल्यासोबत आहेत निंबरगावचे सरपंच श्री रवींद्र वळेकर. असते स्वागत आहे सर. तर ह्यांच्यासोबत आज आपला हा संवाद आहे. सगळ्यांचंच एक ध्येय असतं, ध्येयापाशी पोहोचण्यासाठी प्रत्येकाच्या लाईफमध्ये चढ उतार येतात, संघर्ष असतो. तर ह्या सगळ्या आपण तर घेणारच, पण आपण सुरुवात करूया तुमच्या बालपणापासून. म्हणजे नेहमीच सगळेजण आपापले बालपण एन्जॉय करत असतात. तुम्ही लहानपणी असं खोडकर यादीत मोडत होता का अभ्यास सुरुवातीच्या यादीत मोडत होता? ते आम्हाला थोडं शेअर करा. लहानपण म्हणजे लहानपणच, शेवटी लहानपण एक खोडकरच असतं. त्याप्रमाणे मी पण त्याच यादीत मोडत होतो. कारण लहानपणी काही अभ्यास वगैरे माहीत नसतो, जास्तीत जास्त अभ्यास शाळेपर्यंतचा. त्या पुढं काही खोड्यात जास्त, अभ्यास कमी. म्हणजे खोडकर यादीत मोडत होता, काय हरकत नाही, खोडकरच म्हणावं लागेल. कारण लहानपणी खोडकरच असलं पाहिजे. नाही ते तर असतात, पण आता तुम्ही ह्या सरपंच पदावरती आहात. आपण नेहमी हे विचारतोच, पण मला एक विचारायचं होतं की लहानपण तर सगळ्यांचं खोडकर यादीतच जातं, पण हे सगळं घडत असताना आज तुम्ही एका पदावरती आहात, पण घरची परिस्थिती कशी होती? म्हणजे तुमचे राजकीय काय बॅकग्राऊंड आहे का? तुमची सुरुवात म्हणजे कशी आहे? घरची परिस्थिती आम्हाला थोडी शेअर करा. घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. अच्छा. मी एकदम सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातून मी आलोय. वडील शेतकरी होते, वडिलांचे वडील पण शेतकरीच होते. तशी काही पार्श्वभूमी राजकीय नव्हती, पण भावकीतील, समाजातील इतर मंडळीकडे बघून कधीतरी आपणही त्या पोझिशनला गेलं पाहिजे, असा एक शालेय जीवनापासूनचा एक ध्यास होता. त्या दृष्टीनं वाटचालही होती. मग जसं की तुमच्या शाळेतलं मॉनिटरिंग पासून इतर परत विद्यार्थी संघटनेपासून स्कूल लाईफ मध्ये एकदम म्हणजे आपण मॉनिटर शाळेतून निवडतो, तसं तिथून मतदानातून प्रक्रियेतून म्हणजे तिथूनच तुमची सुरुवात माझी तिथून हायस्कूल पासूनच म्हणायचं. नंतर मग URCRचे इलेक्शन असतील, त्यानंतर विद्यार्थी संघटनेचे इलेक्शन असतील. म्हणजे मी शालेय जीवनात सुद्धा ह्या प्रोसेसमध्ये होतोच, कधी या सिस्टमच्या बाहेर पडलो नाही. साहजिकच पुढचा सगळा प्रवास मला सुखकरी गेला. प्रवासाची किंवा संघर्षाची सवय झाली. अच्छा. तुम्ही सांगितलं आई वडिलांचं, आता माळकरी तुमचे आई वडील असतील. हो. तर तसा आई वडिलांचा तुमच्यावर संस्कार आहे का? म्हणजे असं कुठलं तुम्हाला सांगता येईल का जे की त्याच्यामुळे तुम्ही घडला?
वडील माळकरी आहेत, त्यामुळं घरचा कुटुंब प्रमुखच जर एक चांगल्या दिशेला परमार्थाकडे असेल, आध्यात्मिक असतील तर साहजिकच घराची वाटचाल त्या दिशेने असणं साहजिकच आहे. आम्ही त्याच पद्धतीने घडत गेलो. प्रामाणिकपणा, संघर्षाशी म्हणजे प्रत्येक गोष्टी स्ट्रगल करणं आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहणं. प्रामाणिक यश मिळेल न मिळेल पण आपलं लढत राहायचं, प्रयत्न करत राहायचं. अच्छा. एवढं वारसा हक्काने मिळालेली गोष्ट आहे माझ्यासाठी. लहानपणीचा असा कुठला प्रसंग आहे का ज्याने तुम्हाला असं थोडंसं हर्ट केलं, किंवा असा कुठला प्रसंग आहे का ज्याने तुम्हाला असा राग आला किंवा वाटलं की ही सिस्टम बदलली पाहिजे, असं काय आहे का एखादा प्रसंग? स्कूल लाईफ पासून किंवा कॉलेज लाईफ मधलं शेअर केला तरी चालेल. म्हणजे आम्ही कॉलेजला असताना आम्हाला ते EBC सवलत नावाचा एक प्रकार असायचा. ओके ओके. त्यावर सरपंचाची सही वगैरे लागायची. बरं. मग त्यावेळेस सरपंच सापडत नसायचे. मग त्यावेळेस वाटायचे की जर हे असं असेल, शालेय जीवनात जर विद्यार्थ्यांना स्ट्रगल करावं लागत असेल तर ही सिस्टम कुठेतरी खुडून काढली पाहिजे. म्हणजे शिक्षणापेक्षा इतर गोष्टीला महत्त्व नाही तर शिक्षणालाच महत्त्व देणारा एखादा सरपंच असला पाहिजे. त्यासाठी मग ही सिस्टम खुडून काढलीच पाहिजे. आता ते आपल्याला निघेल का नाही निघेल, पण त्या सिस्टममध्ये आपला कोणीतरी असला पाहिजे हे त्यावेळेस शालेय जीवनापासून वाटत होतं. म्हणजे ते अवेलेबल पाहिजे. अवेलेबल पाहिजेत. अच्छा अच्छा. म्हणजे एक तो असं ही होतं, राग होता म्हणा, किंवा ते एक असं कमतरता वाटली होती त्या बसली गोष्टीची. कुठे की आपण एकतर विद्यार्थी आणि साईन घ्यायला किंवा ते सरपंच कुठे शोधायचं. त्यावेळेस 100-200 रुपये जरी शिष्यवृत्ती मिळली तर ती खूप मोठी वाटायची. अच्छा. आणि त्यावेळेस फी भरण्याची परिस्थिती नसायची. सरास विद्यार्थ्यांची ग्रामीणमधून शहराकडे जाणाऱ्या विद्यार्थ्याची फी भरायची परिस्थिती नसायची. मग त्यातून EBC सवलत मिळली तर ते ऍडमिशन घ्यायला वगैरे सोपं जायचं. त्यासाठी सरपंचाची महोदयांची सही लागायची. मग त्यासाठी अवेलेबल नसल्यामुळं तिथे एक थोडंसं वाटलं होतं की आपलं कोणतरी ह्यात पाहिजे किंवा चांगला माणूस पाहिजे किंवा त्या गोष्टीला त्या म्हणजे आता साईन करणं म्हणा किंवा इतर प्रश्न सोल्युशन करणं म्हणा, ह्यासाठी माणूस कंटिन्यू तिथं अवेलेबल असणारा माणूस इथं सिस्टममध्ये पाहिजे. तुम्ही सरपंच आहे तरी ते पाहिजेच. आम्ही येतो साईन घ्यायला, तुम्ही येतच. तसे तुम्ही आता करताय का नाही ते आपण पुढे प्रश्नातून जाणून घेऊयात. ते नक्कीच होईल. पण मला हे विचारायला आवडेल सर की रवींद्र वळेकर हा पहिला तसा होता तसाच आज आहे का, काय बदल झालाय? नाही जमीन आसमानाचा बदल म्हणलं तरी काही हरकत नाही. कारण पहिला रवींद्र वळेकर कोड्या करणारा, नळला की जोडला म्हणणारा किंवा तशा कृतीतून करणारा होता. पण आता जबाबदारी आल्यापासून एखादा नळला जरी त्याला चुचकारूनच ठेवावं लागते. म्हणजे ते कधी कधी असं बेडकाला बैल झाल्यासारखं जरी वाटलं तरी सुद्धा आपल्याला तो बैल म्हणता येत नाही किंवा बेडूक म्हणता येत नाही. त्याला चुचकारूनच पुढे चालवलं लागतं. कारण गावाने आपल्यावर जबाबदारी ठेवली, गावाने आपल्यावर विश्वास ठेवलाय. त्या विश्वासाला पात्र राहून काम करणं आपली जबाबदारी. आपण आपल्या कर्तव्याशी, आपण आपल्या खुर्चीशी प्रामाणिकच राहिलं पाहिजे. ह्या गोष्टीला मी म्हणजे खूप जवळून बघितलेत की अडचणी काय होऊ शकतात पुढे जाऊन. त्यामुळं त्या गोष्टीला प्रामाणिकपणे न्याय द्यायचं काम, त्या खुर्चीची उंची वाढवायचं काम, त्याची ती पूर्ण जबाबदारी गावानं माझ्यावर टाकली. ही गोष्ट मी झोपेत सुद्धा विसरत नाही. क्या बात आहे सर. नक्कीच आनंद ह्या गोष्टीचा. म्हणजे रवींद्र वळेकर मध्ये चेंज झाला 100%. जबाबदारी आहे. जबाबदारीचा रवींद्र वळेकर वेगळा आणि बेजबाबदार रवींद्र वळेकर खूप फरक आहे. खूप म्हणजे जमीन आसमान इतका फरक आहे. पण गावची जबाबदारी जबरदस्त कशी, म्हणजे पेलवण्यासारखी आहे का? नाही म्हणजे भरपूर अनुभव आले. आता साधारणतः गावची जबाबदारी घेतलेली फक्त 2-2.5 वर्षच झाली. अच्छा. पण एक शिकायला मिळालं की कुटुंबातलं वडिलांनी जे स्ट्रगल केला ते मुलाला करावं लागल्यानंतरच कळतं की कुटुंब चालवणं किती अवघड आहे. मग सरपंचाच्या खुर्चीपर्यंत येतो जबाबदाऱ्या सुद्धा इतक्या माहीत नव्हत्या. जर तिथं बसल्यावर कळायला लागलं की हे पण करायचं असतं, ते पण करायचं असतं. मग तो ग्रामस्वच्छतेचा विषय असेल, शिक्षणाचा विषय असेल, तुमचा आरोग्याचा विषय असेल किंवा इतर विकासाच्या कामांचा विषय असतील, शैक्षणिक बाबींचा किंवा इतर बांधकामं असतील, सार्वजनिक काही विषय असतील, सामाजिक काही विषय असतील किंवा कधी कधी गावातली परिस्थिती चिघळलेली असते त्यावेळेस काय कंट्रोल करायचा तो विषय वेगळाच असतो. सामाजिक सलोखा कसा राखायचा ही एक चॅलेंजेस असतं. या सगळ्या गोष्टी ह्याच्यात म्हणजे करून इथपर्यंत येऊन बसावं लागतं. नाहीतर मग ते एकदा बिघडलं की सगळं गणित बिघडत जातं. अच्छा अच्छा अच्छा. लोकांना लोकांना यश दिसतं पण त्यामागचा संघर्ष नाही दिसत. नाही. बरोबर का? 100% बरोबर. आयुष्यातील सर्वात कठीण काळ कोणता होता? साधारण मी 3री-4थीला असेल त्यावेळेस वडील जाडावून पडले होते. परिस्थिती बेताची होती. अगदी आजार पण जबरदस्त झाले होते की म्हणजे वडील टिकतील का नाही अशी परिस्थिती होती. मग अशा काळात स्ट्रगल केलं आईनं, आमच्या आत्यानं, मी आणि आमचे चुलते वगैरे किंवा वडिलांचा मित्रपरिवार त्यावेळेस मोठा होता माझ्यापेक्षा. त्यावेळेस मला मित्रपरिवारच नव्हता, एकदम लहान होतो.
त्यावेळेस वडिलांच्या मित्र कंपनीने भरपूर, म्हणजे तशी नावं 1-2 घेऊन चालणार नाही, भरपूर नावं आहेत अशी, त्यांनी तारलं आम्हाला किंवा आम्ही आज जे आहे ते त्यांनी त्यावेळेस आम्हाला वाचवलं म्हणून आम्ही आज गावाला वाचवू शकतो किंवा गावाच्या महत्त्वाच्या खुर्चीवर बसून वर्षी. अच्छा. खूप स्ट्रगल करावं लागलं. अच्छा. म्हणजे तसं पाहायला गेलं तर घरची परिस्थिती अशी बेताची होती, एकदम कष्ट बेताची. करून खायचं. कष्ट करून खायची परिस्थिती होती. म्हणजे जमीन स्वतःचीच, सगळं स्वतःच, पण त्याला कष्ट करावं लागायचं. आणि तसं पाण्याचे वगैरे त्यावेळेस सोर्स काही नव्हते, Source उत्पन्नाचे जास्त सोर्स नव्हते, करेल त्यावेळेस अशी परिस्थिती होती. मग आता तर तुम्ही इथपर्यंत पोहोचलाच आहे, पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी असं कधी वाटलं का की आता बस नको? नाही, तसं कधीच वाटलं नाही. हा. कारण लढणं आपल्या रक्तातच आहे. म्हणजे असं कधीच आपण हार मानत नाही. एकदा झालं, दुसऱ्यांदा झालं, तिसऱ्यांदा. मला एवढं निश्चित माहिती आहे, एखादी गोष्ट जर ठरवली तर ती 100% होऊ शकते, पण त्याला पूर्ण ताकदीनं, चिकाटीनं, जोमानं कामाला लागलं तर मग अवघड काहीच नाही. माझ्या आयुष्यात अशी कुठलीच गोष्ट नाही की ती मला वाटली आणि मला जमली नाही. त्यामुळं मी कधीच हार मानत नाही. शेवटच्या, म्हणजे मी क्रिकेटचा खेळाडू आहे, शेवटच्या बॉलपर्यंत मॅच मी हारलो असं कधी वाटत नाही मला. मी लढतच राहतो. अपयशातून, म्हणजे आता ह्या गोष्टी तर वाटचाल करत असताना आपल्याला अनुभवला येतातच, पण अपयशातून काय शिकलात? म्हणजे असं हारणं तर तुम्ही बोलला की आमच्या रक्तातच नाही, पण अपयश आलं तरी कसं त्याला रिकव्हरी म्हणा किंवा कसं स्टेबल राहायला? म्हणजे सातत्य, तुम्ही जे कामं करता, लोकात राहणं, लोकात सातत्यानं सुखादुखात मिसळणं किंवा सातत्याने त्यांची लहान मोठी कामं करत राहणं, जे शक्य आहे तुम्हाला ते करत राहणं. मग हे अशा गोष्टीतनं तुम्ही सातत्य जर बाळगलं तर तुम्हाला अपयश येऊ शकत नाही. जरी आलं तरी कदाचित ती काही ठराविक संघर्षाचा काळ ओलांडला तर त्यानंतर सुखाचा दिवस किंवा चांगले दिवस निश्चितच येते. त्याबद्दल माझ्या मनात कसली सुद्धा शंका नाही. कारण मला वाटतं 2017ला मी पहिले इलेक्शन लढलो होतो, त्यावेळेस पदरात हारच पडली होती, पण मी त्यावेळेस जी कामं केली त्यापेक्षा जास्त स्पिंडी नंतरची कामं केली पुढच्या 5 वर्षात. आणि झालं पुन्हा पद नसताना जी कामं केली, कदाचित सरपंच झाल्यापासून जेवढी केली त्याहीपेक्षा कामं ह्याच्या अगोदर केली होती, सरपंच व्हायच्या अगोदर केली होती. म्हणजे पदच असावं असा बी काही प्रकार नाही, पण काही गोष्टींसाठी पद आवश्यक असतं. तिथं सिस्टममध्ये आपण स्वतः असणं गरजेचं असतं. त्यासाठी मग एक पद असणं गरजेचं आहे. म्हणून माझा मित्रपरिवार असेल, इतर काही मंडळी असतील, माझा ग्रुप असेल किंवा माझे वरिष्ठ माणसं असतील किंवा माझे मार्गदर्शक कंपनी असेल, ह्याच्या मग खूप मोठी ताकद आहे. जरी आज तुम्हाला खुर्चीवर बसलेला एक माणूस दिसत असला तर त्या पडद्यामागून काम करणारी खूप मोठी ताकद, खूप मोठी यंत्रणा लागलेली, त्यामुळे ह्या गोष्टी शक्य झाल्या. तुम्ही आता सांगितलं की 17मध्ये पण तुम्ही एकदा अपयशाला सामोरे गेलात. लोकांनी विश्वास ठेवायला कधी सुरू केला? म्हणजे असं काय? लोकांनी तसं विश्वास ठेवायला शालेय जीवनापासूनच सुरुवात केली. कारण मला वाटतं मी कॉलेज जीवनात होतो त्यावेळेस बस सेवा सुरळीत नव्हत्या, प्रत्येक खेड्यापर्यंत बस सेवा जात नव्हती, त्यामुळे विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी येऊन शिक्षण घेणं शक्य होत नव्हतं. मग एक सवलतीच्या दरात जर पास मिळाला तर विद्यार्थ्याला ते शिक्षण घेणं सोपं असायचं. मग खाजगी वाहनं करून प्रत्येकच विद्यार्थी कॉलेजच्या दारापर्यंत गेटपर्यंत येऊ शकत नव्हता किंवा इतका मोठा प्रवास सायकलवर वगैरे करू शकत नव्हता. मग त्या सगळ्या ज्या बस सेवा आहेत, आम्ही 1-2 आंदोलनं केली विद्यार्थी संघटनेच्या मार्फत. मग त्यानंतर जेवढ्या तालुक्यातल्या बसेस जातात, ज्या गावात बसेस नाही त्या आधी सुरू केल्या, आणि इतर ज्या बसेस सुरू होत्या त्या कॉलेजच्या वेळेवर चालू केल्या. शाळा आणि कॉलेजचं टायमिंग एकत्र कसं साधता येईल ह्याच्यावर विचार करून डेपो मॅनेजरशी संवाद करून, त्यावेळेस नुकत्याच प्रणिती शिंदे आमदार झाले होते, आदरणीय सुशीलकुमार शिंदे, ते मला वाटतं केंद्रीय गृहमंत्री होते. त्याचा फायदा मला झाला, कारण मी युवक काँग्रेसमध्ये सुरुवातीला काम करतो, NSY मध्ये, नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया, ह्या स्टुडंट युनियनचं तालुका अध्यक्षपद माझ्याकडे होतं. म्हणजे विद्यार्थ्यांसाठी लढणं ही माझं ती जबाबदारीच होती. त्या जबाबदारीतून मी सुरुवातीला निंबोऱ्याचं म्हणायला गेलं तर निंबोर ते जेऊर गाडी, कारण करमाळ्याला ST असायची पण जेऊरला नसायची, जेऊर जवळ असून सुद्धा. मग बऱ्याच लोकांचा कल, निदान मुली तरी जेऊरला जावेत, जवळच्या जवळ माघारी यायला सोपं पडावं, ह्याच्यामुळं असा कल होता की जेऊरला ST सुरू झाली पाहिजे. पण ते कसं आहे, म्हणजे ते करायचं कोणी, असा प्रकार होता. त्यावेळेस मग मी आंदोलनं वगैरे केली, म्हणजे अख्ख्या तालुक्यात आंदोलन उभा केली ह्या गोष्टीसाठी. आणि माझं पहिलं आंदोलन असेल तर महामंडळाच्या विरोधात, ज्या महामंडळात बसून मी रोज जायचो त्यांच्या विरोधात माझं पहिलं आंदोलन. मग त्यांनी हे समजून घेतलं, त्यांनी मला बोलवून घेतलं, त्यांनी माझ्याशी चर्चा केली. मी आणि माझी टीम त्यावेळेची कॉलेजची सगळे आम्ही एकत्र बसून त्या महामंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर, डेपो मॅनेजर वगैरे सगळे आमच्यासोबत बसले, कुठली ST कशी करता येईल, कुठली ट्रिप कमी करता येईल आणि कुठली ट्रिप वाढवता येईल. आणि मग ह्या ज्या फेऱ्या चालू आहेत बसेसच्या, त्या फेऱ्या बाबा कॉलेजच्या किंवा शाळेच्या टायमिंगनुसार कशा जुळवता येतील, ह्याच्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केलं. मी त्यांचा पण मनापासून आभार आहे की त्यांनी मला पहिल्या आंदोलनात त्यांच्या सहकार्यामुळे यश आलं.
कॉलेज लाईफमध्ये पण तुम्ही युवा होताच, हम्म. तर त्यामुळे तो एक नेतृत्व हा प्रकार तेव्हापासूनच आला थोडक्यात. शैक्षणिक अगदी हायस्कूल पासूनच मॉनिटरिंग करत गेलो, त्यामुळे पुढच्या गोष्टी कधी अवघड वाटल्याच नाहीत. आपण आता तुमच्या राजकीय वर्तुळाकडे येऊयात. सरपंच व्हावे असं कधी वाटलं, किंवा का वाटलं असं म्हणजे? आता काय व्हायचं, आपण काम तर एका बाजूने करतच राहायचो. म्हणजे पद असताना काम करणं वेगळं आणि त्या अधिकृत पदावर बसून काम करणं वेगळं. बरोबर. म्हणजे 1-2 वेळा असं झालं की आपण कामं आणली पण ग्रामपंचायत ठराव न मिळाल्यामुळं किंवा कामं करून सरपंचाकडे बिलाला हेलपाटे घालायला लागल्यामुळं जो त्रास झाला तो त्रास होऊ नये, किंवा अधिकृत सरपंचाने सांगायचं नाही, मग ह्याला विचारावं लागेल, मग त्याला विचारावं लागेल बिल देताना. त्यावेळेस वाटलं की इथं आपला माणूस सिस्टीममध्ये पाहिजे किंवा स्वतः आपणच पाहिजे, त्यावेळेस ही कामं करायला सोपे जाते. त्यामुळं मग माझ्या अगोदरचे सरपंच होते समजा, त्यांच्या वेळेस मी 1-2 कामं गेली होती. मग ते तुम्हाला विचारा, तुमच्या ह्याला विचारा, तुमच्या त्याला विचारा. आणि तू सरपंच ह्याला त्याला विचारा कशाला, तू खुर्चीवरच बसला कशासाठी? काय बसलं तुझं पद आहे तसं सन्मान त्यावेळेस करणं. ठरवलं होतं की पुढच्या वेळेस नक्की सरपंच आणि मीच. तिकडे नका बाबा. हा, निवडणुकीमधला सगळ्यात अवघड क्षण कोणता असतो? म्हणजे निवडणूक लढवायची हे आपलं एक जिद्द असते, सुरुवात आपण तयारी करतो, पण त्याच्यातलं एक अवघड क्षण कुठला असतो? म्हणजे लोकांचा विश्वास कसा जिंकतो आपण? निवडणुकीमध्ये काय असतं माहितीये का, की आता एक तर तुम्ही सरपंच पदाला उभा राहून चालत नाही, तुमच्यासोबत अख्खी टीम असायला लागते. म्हणजे तुमचे 4 वार्ड आहेत आपल्याकडे, आता समजा 4 वार्डात 11 मेंबर तुम्हाला उभे करावं लागत असतात. पण त्यावेळेस इतकं स्ट्रगल असते की तुम्ही जर एखादा मेंबर उभा करत असताना त्याची जर पार्श्वभूमी खराब असेल किंवा त्याने पहिले त्याच्या काही अडचणी असतील, त्याच्या जर अडचणी असतील तर तुम्हाला त्या फेस कराव्या लागतात. कदाचित त्यामुळं तुमच्या मतदानावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. त्यामुळं ती मेंबर निवडणं, म्हणजे 11 मेंबर ज्यावेळेस तुम्ही निवडायला निघता, म्हणजे कोणाचे 9 असतात, कोणाचे 7 असतात, तसं आपल्या निंबोरे ग्रामपंचायतीचे 11 मेंबर आहेत. त्यावेळेस त्यांची पार्श्वभूमी किंवा त्या लोकांना फ्रेश चेहरा आवडतो. परत एकच चेहरा जर त्यांच्या समोर जायला लागला तर त्यांना तो नको वाटत असतो. मग तिथं मोठं एक आमच्या पुढे मोठा प्रश्न होता की आता हे 11 चेहरे 4 वार्डातून निवडायचं म्हणजे इतकं बी सोपं नव्हतं. आम्ही असा प्रयत्न केला त्यावेळेस की नवीन असावा, एक वेळ त्याला मतदान नसलं, लोकल नसलं तरी चालेल, पण तो चेहरा फ्रेश असावा, त्याच्या मागे कुठं काही मागचं नसावं, बॅकग्राऊंड चुकीचं काही नसावं, क्लिअर का असावं, व्यक्तिमत्व म्हणून चांगलं असलं तरी बाद झालं. आम्ही हिशोबाने सगळे अख्खीचे 11 मेंबर उभा केले. आणि त्याच्यातले किती आपले निवडून आले? सगळं आपल्या त्यातले 6 निवडून आले, म्हणजे बहुमत आपलंच झालं. बहुमत झालं. आणि आपण एक बिनविरोध पण काढला होता. पण मी लोकांकडून म्हणा किंवा ह्या राजकारणाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे काय लोकांचा, की राजकारण खूप घाणेरडं असतं. त्याच्यात काही तथ्य आहे का बरं? नाही, राजकारण जर घाणेरडं असतं तर देशाची सगळी व्यवस्था आहे तर राजकीय पटलावरच चाललेली असते. आज जे देशाचं तुमचं अर्थकारण असेल, समाजकारण असेल, इतर तुमचं विकासाची कामं असतील, ते राजकीय लोकांवरच अवलंबून आहेत. राजकारणाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन वाईट असेल, पण राजकारण वाईट आहे असं मी म्हणू शकत नाही. कारण आजच्या डेटला तुम्हाला सांगायचं झालं तर अजित पवार गेल्यानंतर अख्खा देश हळहळला. जर राजकारण वाईट असतं तर मग अजितदादा राजकीयच होते, मग का लोकांना वाईट वाटलं? असंच नाही की राष्ट्रवादीचे लोकच तरमळले, भाजपची तरमळली, काँग्रेसची तरमळली, महाराष्ट्राला तर जेवढे पक्ष असतील छोटे मोठे किंवा सगळे पक्षविरोधी जरी लोक असली ती सुद्धा तरमळली. मग किंवा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे गेले त्यावेळेस सुद्धा अख्खा महाराष्ट्र हळहळला, अख्खा देश हळहळला. म्हणजे असं राजकारण वाईट असतं तर लोक हळवळायचं किंवा तरमळायचं कारण नाही. लोकांचा त्या राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला पाहिजे, किंवा राजकारणात सत्तेवर असलेली, केंद्रस्थानी असलेली माणसं चांगली पाहिजेत. म्हणजे जर तुमचं नेतृत्व चांगलं असेल तर गावाचा, देशाचा विकास घडायला सोपं होतं. तर आपण बघतो आता समाजातून की तरुण वर्ग जास्त इंटरेस्टेड नसतो राजकारणात. आपला जॉब भलं, आपलं घर भलं आणि जास्त त्याला काय माहीत नाही बाकी गोष्टी. आज तुमचं वय 35 आहे, आज तुम्ही राजकारणात, तुम्ही जे सांगितले कॉलेज लाईफ पासून तुम्ही एक तुमची ती इच्छा होणं किंवा आमचं एक विजन होतं ते, नाही का? पण काय वाटतं आताच्या तरुणांनी राजकारणाकडे यायला पाहिजे का? 100% झालं पाहिजे. जर तरुण वर्ग, सुशिक्षित वर्ग राजकारणात आला तर मग हा भ्रष्टाचार कमी होईल, विकास कामाकडचं महत्त्व वाढेल आणि भ्रष्टाचारापेक्षा किंवा इतर वाईट गोष्टींपेक्षा लोक विकासाच्या दिशेनं चालायला लागतील. त्यामुळं आजच्या तरुणानं राजकारणात येणं ही काळाची गरज आहे. देश सुधारायचा असेल तर त्याची सुरुवात गावापासून झाली पाहिजे, ग्रामीण भागापासून झाली पाहिजे. म्हणजे ग्रामपंचायतला जर तरुण वर्ग आला, सुशिक्षित वर्ग आला तर आपल्याला देश सुधारायला सगळ्यात सोपं होईल. गावापासून सुरुवात करणं महत्त्वाचं आहे त्यासाठी. राजकारण केलं तुम्ही, इथपर्यंत तुमचा संघर्ष केला आणि फायनली तुम्ही एका
पदावर आला सरपंच, जो की गावचा मुखिया असतो, आणि एक गावासाठी एक नाळ बनलेली असते प्रत्येक माणसाची. गाव ते खूप अप्रूप आहे. माझ्या अंगावर शहर आहेत, आता आम्ही पण गावाच्या बाहेर असल्यामुळे ते आम्हाला जाणवतंय. पण ते गावाची नाळ ते गावात असते नेहमी. तर आपण आपल्या गावाबद्दल काय जाणून घेऊयात. निंबोरेगावची सगळ्यात मोठी समस्या काय दिसली तुम्हाला, किंवा आता त्याच्यावर तुम्ही काय उपाययोजना करता? निंबोरे गावातला मॅक्झिमम समाज म्हणजे जास्तीत जास्त समाज हा शेतीवर अवलंबून आहे. बरोबर. म्हणजे शेतकरी वर्ग जास्त आहे साहजिकच. मग शेतकऱ्याला वेळेवर पाणी मिळणं, लाईट मिळणं अपेक्षित आहे. आणि मग ते काय होतं, लाईट आणि पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळं बेरोजगारीचं प्रमाण वाढले. पोरं सुशिक्षित असून बी शिक्षण व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळं किंवा शैक्षणिक व्यवस्था ही व्यावसायिक नसल्यामुळं म्हणजे लोकांना व्यवसाय कसा करायचा इथून पुढे प्रश्न पडतात. ते वयाच्या एज्युकेशन ग्रॅज्युएट झाल्यानंतर सांगितलं होतं की आता प्रश्न पडतो हा, कुठे मग केलंय जायचं, ग्रॅज्युएशन, पण आता काय करायचं? आता काय करायचं? मग आपल्या शैक्षणिक व्यवस्थेत सुद्धा असा सुधार पाहिजे की तुम्हाला तुम्ही मुख्य व्यवसाय जर शेती असेल तर तुम्ही त्याला जोडून दुग्धपालन कसं करू शकता, तुम्ही शेळीपालन, कुक्कुटपालन किंवा इतर पशुपालनात इतर व्यवसाय असतील, किंवा कच्च्या मालापासून पक्क्या मालापर्यंत कसं जायचं. आता कच्चा माल तर शेतकरीच तयार करतो, पण त्याच्यापासून समजा केळी आपल्याकडे भरपूर निघायला लागली आता, तर केळीपासून वेपर्स बनवणे, इतर काय प्रोडक्ट बनवणे, अशा गोष्टी व्यवसाय. हे व्यावसायिक शिक्षण सुद्धा मिळणं गरजेचं आहे. पण तुम्ही काय केलं ह्याच्यासाठी? तुम्ही काय म्हणजे प्रयत्न केले का बाबा ह्या गोष्टीला सुरुवात व्हावी यासाठी? आता काय होतं की बऱ्याच गोष्टी अपुऱ्या असल्यामुळं मी ज्या सुरुवातीला अन्न वस्त्र निवारा म्हणतो आपण, किंवा रस्ते तसं तितकंच महत्वाचं काय असतं ग्रामपंचायतला, वीज, रस्ते आणि पाणी, ह्याच्याकडे मी थोडंसं सुरुवातीला लक्ष दिलं. बरोबर. मग जे गावातले काही पाण्याचे प्रश्न असतील, कुठं पाण्याचे टाके बांधून म्हणा, किंवा इतर जलजीवनची पाईपलाईन पूर्ण करून म्हणा, किंवा इतर काही गोष्टी बोर वगैरे घेऊन म्हणा, किंवा गावातल्या प्रत्येक ठिकाणी गल्ली बोळात रस्ते करणे म्हणा, जिथं रस्ते आहेत स्वच्छतेची किंवा सुशोभीकरणाची गरज आहे तिथं पेविंग ब्लॉक टाकून म्हणा, अशा गोष्टी आपण आता 2-2.5 वर्षात पूर्ण करत आलोय. तिथून पुढे जाऊन आपल्याला भरपूर काम करायचे. म्हणजे गावातला तरुण गावातच राहिला पाहिजे, त्याला रोजगार गावातच मिळाला पाहिजे. याच्यासाठी काही गोष्टी व्यवसायकरित्या आपण बघतोय. आता तुम्ही वळेकर गल्ली बघितलं तर त्यात 10% सुद्धा लोक राहत नाहीत, पण तिथं सुद्धा पूर्ण रस्ता केलाय. ह्याचा अर्थ तो आताच्या लोकांना राहण्यासाठीच आहे असं गैरसमज आहे लोकांचा. पण माझं पुढचं विजन असं, ही जी पडकीत गावातली ती पडकीत सपाट करून उद्या तिथं काहीतरी सुशोभीकरणाचं किंवा एखाद्या पर्यटन स्थळाचं किंवा एखाद्या व्यवसायाची सुरुवात आपण तिथं करायचं आमचं नियोजन आहे. आज आपण गावात पाहतोय की खूप सारं आपल्या वाड्या वस्त्यावरती लोक राहतात. गाव म्हणजे निव्वळ मोकळं झालेलं आहे. हा, तर मग ते मोकळं झालेलं गाव वापरात यावं, लोकांचा कल परत गावाकडे गाव पण यावं, त्या गावाला गाव पण यावं, आणि गावाला त्या अनुषंगानं रोजगारही मिळाला पाहिजे. गावातला तरुण गावातच राहिला पाहिजे. शहराकडचा वाडा थोडा कमी होऊन आपल्याच गावात जर उत्पन्नाचा सोर्स त्याने एखादा चालू केला, व्यवसाय एखादा चालू केला, तर मग त्याला आईबापापासून किंवा आपल्या फॅमिलीपासून दूर राहून 2 पैशासाठी, आज शहराकडे माणूस जाण्याचं कारण काय असतं, 2 पैसे मिळवणं, ह्याच्यापेक्षा विशेष कारण काय नसते. मग तर त्याला तिथंच कसं अवेलेबल करून येता येईल, त्यासाठी आमचं म्हणजे प्रयत्न चालू आहेत. आता हे तर तुमच्या कामाची आधी तुम्ही सांगितलीच, पण सरपंच झाल्या असं कोणतं म्हणजे मोठं काम होतं की तुम्हाला म्हणजे आता ते इथं सांगायला आवडेल की बाबा हे काम मी केलं म्हणजे माझ्या ते एक डोक्यात विजन होतं, असं काय म्हणजे सरपंच झालं की पहिला हात तिथे घातला असं? आपल्या गावातला स्वातंत्र्य काळापासूनचा निंबोरे कोंडेचा रस्ता होता. म्हणजे त्याच्यावर कोणी काही फोकस केलेला नव्हता किंवा त्याच्याकडे कोणी हात लक्ष घातलेलं नव्हतं. तर त्याचं वैशिष्ट्य असं होतं की तिथं संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा तो परतीचा मार्ग आहे. म्हणजे महाराज ज्यावेळेस पंढरपूरची वारी करून परत निघालेला असतं त्यांची पालखी, त्यावेळेस ती पालखी निंबोरे कोंडेज ह्या रस्त्यावरून जात होती. मग अशा परिस्थितीत त्यांची अशी परिस्थिती झाली महाराजांची की आम्ही जर रस्ता नाही झाला 2 वर्षात या चालू वर्षात, तर आम्ही पालखीचा मार्ग बदलू, आम्ही दुसऱ्या मार्गाने चांगल्या रस्त्याने जाऊ. त्यावेळेसचे तत्कालीन आमदार आदरणीय संजय मामा शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी स्वर्गीय अजितदादा पवारसाहेब यांच्याकडे पाठपुरावा केला. आणि आता जो हॅमचा रस्ता सध्या सुरू आहे, माझ्या माहितीनुसार 71 किलोमीटरचा आणि 250 कोटींचा रस्ता आहे. तो रस्ता निंबोऱ्या मार्गेच कसा जाईल ह्याच्यासाठी मी खूप आटास केला. आदरणीय मामांनी माझ्या म्हणजे त्या आटासाला म्हणा किंवा माझ्या हट्टाला म्हणा, म्हणजे ते अनुसरून त्यांनी हा रस्ता कोंडेचा मार्गे निंबोऱ्याला आणला, निंबोऱ्याहून मलवडीला नेला, मलवडीहून केमला नेला. मग त्या अशा गोष्टीतून ज्यावेळेस तो मार्ग चालू होईल
त्यावेळेस ज्यावेळेस पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्या आहेत त्या जेवरून न जाता किंवा आपल्याच गावात. टेंभुर्णीहून न जाता निंबोऱ्याहूनच कशा येतील, निंबोऱ्याचा परत आर्थिक विकास कसा होईल, इथल्या बेरोजगार युवकांना रोजगार निर्मिती कशी होईल, हो. यासाठी मग तो आटास केलाय आणि मी तो सक्सेस होताना बघतोय. आता मीच सरपंच झाल्या सुरुवातीला त्या रस्त्याचं उद्घाटन केलं. क्या बात आहे. म्हणजे निदान मुर्मीकरण झाले. आता मी त्या कॉन्ट्रॅक्टरच्या त्या संबंधित विभागाच्या सातत्यानं पाठपुरावा करतो की आमचं कॉन्क्रिटीकरण हे करा. म्हणजे तो रस्ता एकदा चालू झाला की लोक फक्त अकलूजला जाणारेच टेंभुर्णीला जातील, सोलापूरला जाणारे, पंढरपूरला जाणारे 100% निंबरवरून जाणार. एवढं म्हणजे पुढचं विजन माझं होतं आणि मला ते आनंद वाटतो की ते एक प्राऊड फील आहे. प्राऊड फिलिंग. अजून कोणती काम आहेत की जे तुम्हाला म्हणजे निंबोऱ्यासाठी करायचे, असं काय तुमच्या लिस्ट मध्ये काय नाव आहेत? मी अजेंड्यामध्येच बोललो होतो की मला ग्रामपंचायत ऑफिस बांधायचे, तलाठी ऑफिस बांधायचे नव्यानं आणि गावातल्या लोकांसाठी, गोरगरिबांसाठी एक आरोग्य उपकेंद्र असावं. मी ती सगळीच कामं मंजूर केलीत. फक्त ग्रामपंचायत ऑफिस प्रोसिजरला आहे, तलाठी ऑफिस मंजूर आहे. आपण ते पुढच्या महिन्यात आचारसंहितेमुळे थांबलोय, पुढच्या महिन्यात त्याचं उद्घाटन करतोय. उपकेंद्रही 61 लाख रुपये त्याला आले, त्याचंही उद्घाटन पुढच्या आठवड्याभरात करतोय आपण. आणि त्याच्यानंतर एक तरुण वर्गाची, युवक वर्गाची किंवा जे अभ्यासू मुलं आहेत त्यांची मागणी होती की आम्हाला एक स्वतंत्र अशी अभ्यासिका बांधून द्या, जेणेकरून आम्हाला कुठं डिस्टर्ब होणार नाही. त्या हिशोबाने आम्हाला आमचं स्वतःचं व्यासपीठ असावं. मग तशा सुशिक्षित वर्गाच्या मागणीला मी म्हणजे त्याच्या वेळेस सांगितलं होतं की मी कसल्याही परिस्थितीत एक लायब्ररी बांधून देईल. मग आदरणीय पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुणांना लाड यांच्या फंडातून मी 10 लाख रुपये मंजूर करून आणलेत. त्याचंही काम आपण पुढच्या आठवड्यात चालू करतोय, 8-15 दिवसात चालू करतोय. चला, क्या बात आहे. तुम्ही म्हणजे नक्कीच अशी ड्रीम प्रोजेक्ट तुमच्या अशी लिस्ट बनवून ठेवली का तुम्ही? बनवून म्हणजे मी ज्या दिवशी सरपंच झालो त्या दिवशी रात्री झोपलोच नव्हतो की तुम्हाला गावाने खुर्चीवर बसवलंय तर तुम्हाला खुर्ची प्रामाणिकपणे सांभाळायचीच आहे, त्यात काय नो कॉम्प्रोमाइज. मी आधी गावाला आणि नंतर फॅमिलीला वेळ देणारा माणूस आहे. मला जरी आता तुम्ही विचारलं कुठल्या तालीत काय पेरलंय तरी सांगता येणार नाही, पण गावात कुठल्या वेळेला काय चाललंय हे मी तुम्हाला 100% सांगू शकतो. क्या बात. पुढील 10 वर्षात कसं बघता निंबोऱ्याला तुम्ही? म्हणजे काय बदल झालेला दिसेल? निंबोरे हे पुढच्या 10 वर्षात स्मार्ट व्हिलेज म्हणून असेल. आता मी स्मार्ट व्हिलेजची सुरुवात मी शाळेपासून केली, कारण मी स्वतः सुशिक्षित असल्यामुळं मला गाव सुशिक्षित असणं काळाची गरज वाटते. ही गावातले विद्यार्थी मला गावचं भविष्य वाटतात. त्यामुळं मी सुरुवातीला माझे विद्यार्थी मेळावा घेतल्यापासून आणि आदरणीय आता आपल्या नव्यानं रुजू झालेले गरजे गुरुजी म्हणून हेडमास्टर तिथं आलेत, त्यांच्या सहकार्यातून आणि माझे विद्यार्थ्यांच्या माझे विद्यार्थी म्हणजे सगळेच माझे विद्यार्थी जे शाळेत शिकले ते किंवा गावापासून दूर आहेत पण त्यांची नाळ गावाशी जोडली, अशा सगळ्यांच्या सहकार्यातून 6.5 लाख रुपयाची आपण एक स्मार्ट रूम तयार केली. कुठे? आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबोरे येते. म्हणजे आपला पहिलीचाही विद्यार्थी कॉम्प्युटरवर बसणार, शिक्षण घेणार, पहिलीचाही, चौथीचाही घेणार. साधारण एका विद्यार्थ्याला तास, 1.5 तास, 2 तास आपण त्या ह्याच्यावरती बसवतोय, डेली कॉम्प्युटरवर बसवतोय. म्हणजे असं काही नाही की तुम्ही 10वी व 11वी नंतरच कॉम्प्युटरमध्ये शिकला पाहिजे, तर आता आपण ते स्मार्ट शिक्षण देतोय विद्यार्थ्यांना. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की स्मार्ट व्हिलेज होत असताना आधी स्मार्ट शाळा झाले पाहिजे. गावची पुढचं भविष्य जे शाळेत घडतंय ते आधी स्मार्ट झाले पाहिजे, त्याच्यानंतर पुढं गाव स्मार्ट होईल. सुरुवात आपण शाळेपासून केली. आणि विशेष सांगायचं म्हणलं की शासनाचं कुठलंही सहकार्य न घेता फक्त नोकरदार वर्ग, गावातला शेतकरी वर्ग, गावातले पालक, गावातले विद्यार्थी ह्यांच्या लोकवर्गणीतून एवढी मोठी स्मार्ट रूम झाली, ही माझ्यासाठी गर्वाची बाब आहे, गर्वाची बाब आहे. म्हणजे लोक किंवा इथलं विद्यार्थी बाहेर गेले म्हणून गावाला विसरले नाहीत. कुणी LED दिला, कुणी कॉम्प्युटर दिले, कुणी फर्निचर दिलं, कुणी खिडक्या दिल्या, म्हणजे ज्याला जे शक्य आहे त्याने देऊन टाकलं, कुणी पैसे दिले आणि ते स्मार्ट रूम अक्षरशः उभा राहिली. आणि स्मार्ट रूम उभा करत वर्गणीतून, लोकवर्गणीतून मी सांगतोय तुम्हाला, शासनाचा किंवा ग्रामपंचायतचा 1ही रुपयाची मदत न घेता गावानं स्मार्ट रूम उभा केली. गावानं म्हणतोय मी, गावानं स्मार्ट रूम उभा केली, कारण ती कोणाच्या एकट्याचं श्रेय नाही. तर अखंड इथून शिकून गेलेली किंवा न शिकलेली किंवा ह्या शाळेत ही कधी आली नव्हती अशा माणसांनी सुद्धा वर्गणी दिली. म्हणजे आणि वर्गणी इतकी दिली की स्मार्ट रूम तयार होऊन सुद्धा 10-5 हजार रुपये गुरुजींकडे शिल्लकच आहेत, अजूनही शिल्लक आहेत. खूप आनंदाची गोष्ट आहे सर. पण गावातली मुलं तर आता ऍडव्हान्स होतातच लहानपणापासूनच, पण मोठे झाल्यावर ते असे पाखरासारखे उडून जातात. बरोबर. काय वाटतं तुम्हाला, म्हणजे गाव शहरासारखं व्हावं की गाव गावच राहावं? असं नाही, गावाला गाव पण आणणं हे माझं पहिली ड्युटी. कारण गावातच जर सगळ्या गोष्टी मिळायला लागल्या, मग तुम्ही शिक्षणापासून घ्या. आता आपलं 10वी पर्यंत शिक्षण आहे, माझा प्रयत्न आहे की निदान कमीत कमी गावात 12वी पर्यंत शिक्षण चालू करायचं.
म्हणजे मुलांना इतर कुठं शहराची ओढ लागण्यापेक्षा आपल्या गावातच सगळ्या गोष्टी मिळतील. आपल्या आईबापासोबत आपल्या गावाच्या संस्कारात मुलं वाढणं काळाची गरज आहे. कारण हिथंच संस्कार त्यांच्यावर घडत गेलं, सगळ्या गोष्टी शिक्षण वगैरे हिथंच मिळत गेलं तर लोकांना शहराचा जास्त ओढा लागणार नाही, तिथली गर्दी कमी होईल आणि हिथल्याच मातीत काय पिकवायचं ते पिकवणं गरजेचं आहे, हिथल्याच मातीत व्यवसाय करणं गरजेचं आहे. किंवा नोकरी सुद्धा हिथंच कशी अवेलेबल होईल यासाठी आमच्या पुढच्या 10 वर्षासाठी भरपूर प्रयत्न चालू आहेत. 2035ला स्मार्ट विलेज, स्मार्ट नेंबोरा तयार करण्याचं माझं विजन आहे. चला, बेस्ट ऑफ लक तुमच्या ह्या विजनसाठी. आता हा स्मार्ट विजन विद्यार्थी असतील किंवा युवक असतील यांच्यासाठी तर आपण तुमचे काय ड्रीम प्रोजेक्ट आहेत ते तुम्ही सांगितलेच. आपल्या बळीराजासाठी काय आहेत का? जसं की शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा प्रश्न काय वाटतं तुम्हाला आता? शेतकऱ्याचा प्रश्न पाणी, वीज आणि रस्ते. तर आपण आता कसे बांधावरचं वाद होतं, शासनाने त्यासाठी पूरक आहे. म्हणजे पानंद रस्त्याच्या वगैरे मार्गातून आपण 37 रस्ते सुचवले आहेत आराखड्यात. म्हणजे मला वाटतं गावातल्या शेवटच्या घरापर्यंत, शेवटच्या टोकापर्यंत आपल्या रस्ते जातील आणि विकासाला गती येईल. आणि त्याच पद्धतीनं गावातल्या लाईटसाठी आम्ही म्हणजे प्रयत्न करतोय, गावाच्या पाण्यासाठी प्रयत्न करतोय. त्या पाईपलाईनच्या माध्यमातून म्हणा, दहीगाव उपसा सिंचनच्या माध्यमातून म्हणा, पाणी कसं लोकांच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जाईल यासाठी आमचं भरपूर प्रयत्न चालू आहे. शासन दरबारी पाठपुरावा चालू आहे. ते काही वर्षातच मिळलेलं तुम्हाला दिसून जाईल. त्याच पद्धतीने लाईटचे प्रश्न मिटून जातील आणि रस्त्याचे प्रश्न मिटवण्यासाठी तर आम्ही अहोरात्र कष्ट करतोय. म्हणजे मी एकटाच नाही तर आमच्या सगळे ग्रामपंचायत सदस्य असतील, उपसरपंच, सरपंच असतील, ग्रामविकास अधिकारी असतील किंवा आमचे जे मार्गदर्शक आहेत ते सगळे मार्गदर्शक कंपनी असेल, हे घराघरातले, गावागावातले बांधावरचे प्रश्न मिटवून रस्त्याकडे आपण आता भरपूर प्रयत्न करतो. रस्ते तयार करून विकासासाठी गती देण्यासाठी रस्ता असणं काळाची गरज आहे. आता तुम्ही नक्कीच 3 गोष्टी महत्वाच्या बोलला, रस्ता, पाणी असेल, ह्या गोष्टी म्हणजे अत्यावश्यक आहेत. अत्यावश्यक आणि त्याच्यापेक्षाही महत्वाची गोष्ट, ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर जो बाजारभाव मिळणार आहे तेच तो बाजारभाव जर एक फिक्स रेट असेल किंवा उत्पन्न किमतीपेक्षा कमीत कमी दुप्पट असायला पाहिजे. म्हणजे उत्पन्नाला जर 10 रुपये खर्च होत असेल आणि त्यांना मार्केटला गेल्यावर 20 रुपये मिळत असेल तर बळीराजाला तुमच्या कुठल्या कर्जमाफीची गरज नाही, तुमच्या कुठल्या मदतीची गरज नाही, तुमच्या कुठल्या अनुदानाचीही गरज नाही. माझा त्यासाठी प्रयत्न शासन दरबारी पाठपुरावा भविष्यात आम्ही असं करणार की कमीत कमी आम्हाला मालाला योग्य भाव द्या. शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळाला तर बाकीच्या प्रश्नाचे उत्तर आपोआप सुटत जातील. आता तरुण वर्ग असेल तो आधुनिक शेतीच्या मागे आहे नक्की 100%. तो तरी म्हणजे खूप ॲडव्हान्स आहे, टेक्नॉलॉजी आहे, सोशल मीडिया आहे, तो इव्हेंट्स करतो, त्याच्यामुळे त्याच्याकडे ते नॉलेज आलंय. पण तुमच्या माध्यमातून असा कुठला प्रोजेक्ट झाला का गावासाठी जे की लोकांना ते शिक्षित करेल किंवा काय उत्पन्न घेतलं पाहिजे, कुठं विकलं पाहिजे, कसं विकलं पाहिजे, ह्याच्याबद्दल काय सांगणारा किंवा संदेश पोहोचवणारा कुठला तुम्ही उपक्रम घेतलाय का आजपर्यंत किंवा काय घ्यायचा प्लॅन आहे का तुमचा? नाही ना, असं 1-2 उपक्रम झालेत आमच्याकडनं. आता ज्या काही केळी उत्पादक कंपन्या आहेत की केळीचं समजा आता केळीपासून इतर काही गोष्टी बनवणार आहेत किंवा ऊसापासून काही मटेरियल बनवणार आहेत, तर अशी काही लोक, अशा काही कंपन्या आम्ही गावात आणून त्यांचं एक चांगले शेतकरी निवडून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी 1-2 इव्हेंट केलेत आम्ही. त्याच्या माध्यमातून मग समजा ऊस लावला असेल तर ऊसाची लागण कुठल्या महिन्यातून करायची, इथपासून ते मोठा होईपर्यंत कुठला खत वापरायचा, कधी फवारणी करायची किंवा कुठला खत कधी वापरायचा, तणनाशक कुठलं वापरायचं, ह्या सगळ्या गोष्टी केळी असो, ऊस असो, ह्या पिकांसाठी किंवा इतर फळबागा आपल्याकडे आलेत. आपल्याकडे आता ड्रॅगन फ्रूट नावाचं नवीन एक पीक पीक चालू झाले. त्याच्या आधी पेरू होता, गोल्डन सीताफळ होतं. म्हणजे लोक वेगवेगळ्या क्षेत्रात आता वळायला लागलेत आणि लोकांना शेती समजायला लागली, फळबागाचं महत्त्व समजायला लागले आणि जास्तीत जास्त लोक ड्रिपवर शेती करायला लागल्यामुळं पाण्याची कमतरता जास्तीत जास्त म्हणजे भरून निघायला सोपं पडले. जिथं कमतरता आपल्या एप्रिल मे महिन्यात भासते ती ड्रिपचा वापर केल्यामुळं कमी पाण्यात जास्त उत्पन्न घ्यायचं लोकांचा कल वाढलाय सध्या. शेती आहे आणि पाऊस पण आता पूरक पडतो नेहमीप्रमाणेच. आज थोडासा आता जून चालू आहे तरी पावसाने अजून हजेरी लावलेली नाहीये, यावर्षी लांबलेला आहे. तरुण वर्ग स्मार्ट शेती करत आहे. काय वाटतं म्हणजे तरुण वर्गाने शेती केली पाहिजे, नोकरी केली पाहिजे का आपला व्यवसाय केला पाहिजे, म्हणजे काय संदेश आहे तुमचा? भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारताला कृषी प्रधान म्हणून टिकवायचं म्हणलं तर तुम्हाला मी म्हणलं स्मार्ट विलेज म्हणजे स्मार्ट शेती आधी करावं लागेल. स्मार्ट शेती केल्याशिवाय स्मार्ट विलेज होऊ शकत नाही, स्मार्ट विलेज झाल्याशिवाय स्मार्ट इंडिया होऊ शकत नाही. मग जर तरुण वर्ग ह्या शेतीकडे वळला तरच शेती ही स्मार्ट होईल.
बरोबर. आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केला, तरुण वर्गाने शेतीला हे व्यवसाय म्हणून बघितलं पाहिजे. तुम्ही शेती म्हणून आणि पारंपरिक पद्धतीने करत गेला तर तुम्हाला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीशिवाय उत्पन्न वाढणं शक्य नाही. त्यामुळं तुम्हाला आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून सुशिक्षित तरुणाला ह्या सिस्टममध्ये येऊन शेतीकडं व्यावसायिक दृष्टिकोनातून बघून शेतीबरोबर तुम्हाला इतर व्यवसाय काय करता येतील याकडेही थोडंसं तरुण वर्गाने लक्ष दिलं पाहिजे. जसे की तुम्ही शेळीपालन, मी म्हणलो कुक्कुटपालन असेल किंवा इतर व्यवसाय असतील. समजा डेअरी आहेत गावात, दूध भरपूर मिळते, मग दुधाचे काही प्रोडक्ट भरपूर आहेत ना, मग ते तुम्ही स्वतःचे सुद्धा प्रोडक्ट किंवा स्वतःचा एखादा कारखाना तयार करू शकता. एकाला नाही शक्य झालं समजा, तुम्ही 5 जण 10 जण सुशिक्षित स्टाफ एकत्र येऊन ग्रुप करू शकता, एखादी संस्था स्थापन करू शकता. त्या संस्थेमार्फत तुम्ही एखादं लोन वगैरे तुम्हाला भरपूर बँका वगैरे द्यायला तयार आहेत. तुम्ही ते म्हणजे व्यवसायासाठी लोन देताना कंपनी किंवा बँक कुठलीच विचार करत नाही. हा शेतकरी म्हणून जर तुम्ही बँकेचं कर्ज मागायला गेला तर मग निश्चितच हा परत करू शकेल का, ह्याचा सिबिल व्यवस्थित आहे का, ह्या गोष्टीची चाचपणी केली जाते. कारण मी स्वतः बघतोय आता बरेच शेतकरी आपल्याकडे अडचणी घेऊन आल्यानंतर आपण ज्यावेळेस त्याचा पाठपुरावा करतो त्यावेळेस शेतकऱ्याला लोन देताना बँका विचार करतात, पण एखाद्या व्यावसायिकाला लोन देताना बँका काढीचाही विचार न करता म्हणजे त्याचं थोडंफार मॉर्गेज वगैरे प्रोसिजर जरी झाली तरी जेवढं पाहिजे तिथपर्यंत लोन व्यवसायाच्या 70%, 70%, 80% लोन झालेले मी बघितलेत. त्यामुळं शेतीपूरक व्यवसाय करून तरुण वर्गाने त्या व्यवसायाकडेही वळलं पाहिजे आणि शेतीकडे बघताना व्यवसाय म्हणून बघितलं पाहिजे. त्यावेळेस स्मार्ट शेती व्हायला सोपं होईल आणि त्यानंतरच स्मार्ट विलेज होईल आणि नंतरच स्मार्ट इंडिया होईल. तुम्ही शेतकऱ्याचं सांगितलं, तरुण वर्गाचं सांगितलं, राजकारणातले तुमची कारकीर्द सांगितली, आता सरपंच पदावर आहे, पण हा सगळे कामकाज करताना कधी आर्थिक लाभ स्वतःबद्दल कधी अशी इच्छा भावना अशी नाही? खुर्ची ही मी खुर्चीकडे तुम्हाला सांगितलं, मी खुर्चीवर बसतानाच्या खुर्चीची उंची वाढवणार ही शपथ घेऊनच खंडोबा चरणी बसलो. जरी कोणी बघत नसलं तर त्या खंडोबाला माहिती की बाबा मी एवढं तर समजतो की तो तरी माझ्याकडे बघतोय. त्यामुळं मी आर्थिक दृष्टिकोनातून बघत असतो तर असं पत्राच्या घरात राहिलो नसतो. 2.5 वर्ष झाली तरी माझ्या घरावर अजून पत्र निघलं नाहीत. मग ह्या दृष्टिकोनातून तुम्ही बघा की मी आर्थिकला किती महत्त्व देतो आणि गावाला किती महत्त्व देतो. मी तुम्हाला मगाही म्हणलो की आधी गावाला प्राधान्य, कुठलं जरी काम असलं तर मी गावातले तुमच्या गल्लीबोळात काय झालं हे सांगू शकतो, पण मला माझ्या शेतात कुठल्या तालीत काय पेरलंय ही सुद्धा मी सांगू शकत नाही. म्हणजे मी गावाला प्रायोरिटी देणारा, विकासाला प्रायोरिटी देताना माणूस आहे. मतदानाची टक्केवारी कमी होत चालली का? काय झाले, लोकशाहीनं दिलेला सगळ्यात मोठा अधिकार म्हणजे मतदान. बरोबर. आता काय होते, तुम्ही मगाशी म्हणला तसं राजकारणाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन थोडासा बदलत चाललाय. तर आताच्या तरुण वर्गांना थोडं लोकशाहीला बळकटी देण्यासाठी किंवा तुम्हाला हक्काचा कामाचा माणूस निवडण्यासाठी मतदानाकडे वळलं पाहिजे. आणि मतदान ही एकमेव प्रक्रिया अशी की तुम्ही नेतृत्व कुठचं खुर्चीवर बसवायचं हे तुमच्याकडं आहे. आणि ती मला वाटतं जगात तरुण वर्ग सगळ्यात जास्त कुठं असेल तर तो भारत देशात आहे. बरोबर. तर मग ह्या तरुण वर्गानं पुढे येऊन ह्या लोकशाहीचं महत्त्व सांगून मतदानाकडे ही टक्केवारी वाढवणं ही तरुण वर्गाची जबाबदारी. निवडताना तुम्हाला योग्य वाटेल तोच उमेदवार निवडा, पण तुम्ही मतदान नक्की करा. कारण लोकशाही बळकट करण्यासाठी मतदाना इतका सोपा पर्याय दुसरा कोणताच नाही. मतदानाचं नक्की सांगितलं आणि तुम्ही तरुण वर्गाला शेती करण्याचं आव्हान पण केलं, स्मार्ट शेती करा. पण तुम्ही आज प्रॅक्टिकल बघताय 2026 मध्ये आज कितीतरी मुलं अशी आहेत की त्यांचं अजून वयाच्या 35व्या वर्षी पण लग्न नाही झालेलं. त्याचं एकच कारण की हा शेती करतो. हा मानसिकता आहे का प्रॅक्टिकल आहे? त्याचं म्हणजे लोकांनी काय विचार केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, आता ह्याच्यामागे भरपूर कारण आहे ती. मधल्या काळात म्हणजे मुलगी हा वारस असू शकत नाही असाही भ्रम होता. त्यामुळं मुलालाच वारस समजला जायचं. त्यावेळेस भ्रूण हत्या वगैरे भरपूर झाल्या. नंतर शासनाने त्याबद्दलचे कायदे कडक केले, त्यामुळे त्या गोष्टी थांबल्या. आताच्या मुलीचं आणि मुलाचं प्रमाण बघितलं तर लेवलला आहे किंवा काही ठिकाणी मुली पण जास्त आहेत. पण मधल्या टप्प्यात थोड्या मुलीचं प्रमाण कमी असल्यामुळं मग कसं असतं, एखादा तुम्ही प्रोडक्ट आणला मार्केटमध्ये, एखादा कमी प्रोडक्ट असला तर तो जास्त किमतीला जातो. आणि मग त्या एखादा जर जास्त माल आला, तुम्ही आता बघता ज्वारीच्या टायमाला ज्वारी आली तुमच्या मार्केटमध्ये, जोपर्यंत तुमच्याकडं बाजारात ज्वारी येत नाही तोपर्यंत ज्वारीला मार्केट असतं. शेतकऱ्याची ज्वारी बाजारात आली की त्याचं मार्केट डाऊन होतं, म्हणजे माल एखादा मिळायला लागला. तसं आता मुलींच्या बाबतीत असा विषय झाला की मुली मिळणं ह्याचं कारण म्हणजे मधल्या काळात भ्रूण हत्या वगैरे झाल्या, त्यांना वारस म्हणलं नाही. मग जसं की सावित्रीबाई फुले होत्या, महाराणी ताराराणी होत्या, जिजामाता होत्या, रमाबाई होत्या, अशा भरपूर स्त्रिया आहेत
आता आपल्या देशाच्या राष्ट्रपती होऊन गेल्या प्रतिभाताई पाटील, की ह्यांनी म्हणजे अशा सुद्धा माझी मुलगी सुद्धा अशी बनू शकते असं जोपर्यंत लोकांना वाटत नाही तोपर्यंत मुलीचं प्रमाण कमीच राहणं साहजिकच आहे. त्यामुळे जास्त आणि एक मानसिकता अशी झाली की शेतकरी म्हणले की नको, म्हणजे शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोनच व्यवस्थित आहे. म्हणजे शेती ही काहीतरी वेगळंच वाटतंय लोकांना आज. वेगळंच वाटते, म्हणजे वाटणारच. तुम्ही आज पाहताय ना काय हालत आहे शेतकऱ्याची, ना भाऊ ना पावसाचं चिन्ह ना काही. त्याच्यामुळे म्हणजे कसं एक भावनात्मक झाले, नियमितता राहिलेले नाही पावसात किंवा त्या बाकीच्या गोष्टीमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं की त्या शेतमालाला भाऊ न मिळण्यामुळं ह्या गोष्टी झाल्यात. तर शासनाने याकडे थोडं गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे. शेतकऱ्याला एक हमी भाव फिक्स करून देणं गरजेचं आहे, म्हणजे ह्या बाकीच्या प्रश्नाचे आपोआप उत्तर मिळत जातील. हे झालं निंबोरे गावाबद्दल. महाराष्ट्रातल्या हर एक गावाबद्दल काय वाटतं? म्हणजे हाच म्हणजे जो निंबोरात प्रश्न आहे तो प्रत्येकच गावात प्रश्न आहे. Yes. निंबोराचे प्रश्न बाकीच्या गावापेक्षा वेगळे नाहीत. कारण आम्ही आता फिरत असताना बघतो की प्रत्येक गावात असं 200, 250, 300 मुलं बिना लग्नाची का तर ते शेती करतात म्हणून. म्हणजे लोकांचं काय झालंय की मानसिकता बदलत चालली, शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चाललाय. तर ते तरुणांनी खोडून काढला पाहिजे. आम्ही व्यवसाय करतो म्हणा, शेती करतो म्हणण्यापेक्षा व्यावसायिक शेती करतो म्हणायचं. म्हणजे तुमची शेती सुद्धा स्मार्ट वाटली पाहिजे. जर बघायला मुलीकडली मुलाला जर बघायला आली तर शेती बघून बघत राहिले पाहिजे, अशी शेती मुलांनी केली पाहिजे. तेच म्हणजे तरुण वर्ग पण सारखा रडत असतो की बेरोजगारी वाढली, नोकरी नाहीत भेटत. तर त्यांना काय सल्ला द्याल? तरुण वर्गानं दुसऱ्यावर डिपेंडच राहायचं नाही. शिक्षण घेताना बी असं घ्यायचं की तुम्ही नोकरी करायसाठी म्हणून शिक्षण घेता म्हणून तुम्ही नोकरीच किंवा नोकरदार किंवा तुम्ही नोकर व्हायचं स्वप्न बघता. तुम्ही नोकरी करण्यासाठी नाही तर 4 नोकऱ्या देण्यासाठी शिकलं पाहिजे. शिक्षणच असं घ्यायचं की तुम्हाला स्वतःचा रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, तर तुमच्यामुळे कमीत कमी 4 माणसाला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. अशा पद्धती शिक्षण घेतलं पाहिजे तरुणांनी. आणि शिकत असताना परत एकदा मी सांगेल की तुम्हाला नोकर व्हायसाठी शिकू नका, तुम्ही नोकरी देण्यासाठी शिका. राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम सतत सांगायचे की शिकत असताना नोकर होण्यासाठी किंवा गुलाम होण्यासाठी म्हणून तुम्ही शिक्षण घेऊ नका, तर तुम्ही शिक्षण हे 4 जणांना कमीत कमी 4 जणांना नोकरी देण्यासाठी शिका. आणि तसं एखादा व्यवसाय उभा करा की तुमच्यामुळे तुम्हालाही रोजगार उपलब्ध मिळेल आणि तुमच्यासोबत कमीत कमी 4, 10, 20 माणसांना रोजगार उपलब्ध होईल. जोपर्यंत शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा बदलणार नाही तोपर्यंत समाजाचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार नाही. तुमच्याशी संवाद साधताना म्हणजे मला थोडंसं मी फ्लॅशबॅकमध्ये गेलो. आता तुम्ही एका पदावर आहे, नक्कीच त्या गोष्टीने आम्ही रिस्पेक्ट करतो आणि आम्हाला खूप आनंद वाटतो त्या गोष्टीचा. का तर तुमचं सगळं स्ट्रगल बघितलं आहे, तुमचं काम बघितलं आहे. तर त्या फ्लॅशबॅकमध्ये गेलो की ती जर्नी लोकांना हेल्प करण्याची 1% अपेक्षा न करता, म्हणजे हे मी तुम्हाला मित्र म्हणून बोलतोय, मला ते आठवलं आता तुमच्याशी बोलताना. कुठलाही हेतू न ठेवता त्यांना लगेच चला मी आहे असा हात देण्याची तयारी. खरंच ती गोष्ट आज तुम्हाला इथपर्यंत घेऊन आली असं मला नक्कीच वाटतं त्या गोष्टीचं. आणि तुमचे जे विजन आहे, गावाबद्दलचं जे प्रेम आहे, तरुण वर्गाबद्दल असू द्या किंवा गावाबाहेरचे पण लोकांशी तुमचा कनेक्ट असू द्या. आज मी गावात बघतोय तुमचा हर एका व्यक्तीबरोबर, लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांसोबत तुमचं एक चांगलं व्यक्तिमत्व किंवा एक बोलणं किंवा त्यांच्यासोबत एक रिलेशन खूप चांगलं आहे. नक्कीच ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे मला सुद्धा. आणि खरंच बेस्ट ऑफ लक. तुम्ही म्हणजे हे सगळे ड्रीम सोबत घेऊन चाललाय. आज तुमच्याकडे ती करण्याची ताकद आहे आणि ह्या पदाचा तुम्ही नक्कीच तिथपर्यंत पोहोचला अशी आम्हाला सुद्धा अपेक्षा आहे. तुम्ही सुद्धा बघितलं असेल की यांचे विजन असतील किंवा हे यांची सुरुवात, यांचा स्ट्रगल नंतरची काय, आता वाट चालताना अप डाऊन्स येतातच लाईफमध्ये. तर ह्या सगळ्या सोबत घेऊन आज रवींद्र वळकरची त्यांच्या लाईफमध्ये त्यांच्या पदाचा सन्मान करत आपल्या निंबोरे गावासाठी खूप काही करण्याची जिद्द मनात ठेवून चालतायत. खूप आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही आता ऐकलंच असेल त्यांच्या तोंडून. तर नक्कीच आपण सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करूयात ह्या सगळ्या कामासाठी. एक माणूस म्हणून, आपलं गाव म्हणून ह्या गोष्टी आपल्याला सुद्धा करणं गरजेचं आहे. तर चला, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. तसंच पुढे चालत राहा. बेस्ट ऑफ लक आणि धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल. भेटूयात आपण. धन्यवाद. चला, धन्यवाद.